नमस्कार. उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. त्यांचं खरं नाव मणिकर्णिका होतं. लोक त्यांना प्रेमाने मनू देखील म्हणत. बालपणीच त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी आणि युद्धकलेमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. त्यांच्या शिक्षणाने आणि साहसी स्वभावाने त्यांना योद्धा बनवलं. 1842 मध्ये त्यांचं लग्न झाशीचे महाराज गंगाधरराव यांच्याशी झालं. त्यानंतर त्या झाशीच्या राणी बनल्या. पण काही काळानंतर गंगाधरराव यांचं निधन झालं. त्यानंतर झाशीची सत्ता राणी लक्ष्मीबाईंच्या हाती आली. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात इंग्रजांनी झाशी काबीज करण्याचा प्रयत्न केला, पण राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या धैर्यानं आणि लढाऊ कौशल्यानं त्यांच्या विरोधात कठोरपणे लढा दिला. झाशीसाठी त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक युद्धे लढवली आणि प्राणांची आहुती देऊन देशभक्तीचा आदर्श ठेवला. त्यांची "मी माझी झाशी सोडणार नाही" ही घोषणा आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्ती जागवते. राणी लक्ष्मीबाईंच्या बलिदानाची, शौर्याची आणि संघर्षाची गाथा भारतीय इतिहासात सदैव अमर राहील. 19 नोव्हेंबर 1917 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे झाला. त्यांचं प्रारंभिक शिक्षण शांतिनिकेतन आणि स्वित्झर्लंडमध्ये झालं. 1966 मध्ये त्या भारताच्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक आणि वादग्रस्त निर्णय घेतले गेले. 1971 मध्ये बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान त्यांनी पाकिस्तान विरुद्ध भारताचं नेतृत्व केलं, ज्यामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला. त्यांच्या कार्यकाळात भारताने 1974 मध्ये पहिली अणुचाचणी केली, जी पोखरण 1 म्हणून ओळखली जाते. मात्र 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीमुळे त्यांच्या प्रतिमेवर वाद निर्माण झाला. या काळात नागरी स्वातंत्र्यावर गदा आली, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर मर्यादा घातली गेली आणि विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली होती. असं असतानाही त्यांनी हरित क्रांती, बँकांचं राष्ट्रीयकरण अशी पावले उचलली. 1984 मध्ये इंदिरा गांधींनी फुटीरवादी दहशतवादी जनरल सिंग भिंद्रनवाले यांच्या विरोधात ऑपरेशन ब्ल्यू स्टार सुरू केले. काही महिन्यांनंतर म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. इंदिरा गांधींना त्यांच्या कार्यकाळात गुंगी गुडिया, दुर्गा आणि आयरन लेडी अशी टोपण नावं मिळाली. 19 नोव्हेंबर 1997 रोजी भारतीय अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांनी त्यांची पहिली अंतराळ मोहीम सुरू केली. त्या नासाच्या स्पेस शटल कोलंबियाचा भाग होत्या, ज्या अंतराळात विविध वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. या ऐतिहासिक मोहिमेमुळे कल्पना चावला या अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. हरियाणातील कर्नाल येथे जन्मलेल्या कल्पनाने पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून एरोनॉटिक इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी अमेरिकेत पुढील शिक्षण घेत अंतराळ विज्ञान क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं. त्यांच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे त्यांना नासामध्ये अंतराळवीर म्हणून स्थान मिळालं. मिशनमध्ये त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. कल्पना चावलाचे हे मिशन तिच्या अंतराळातील आश्चर्यकारक प्रवासाची सुरुवात होती. 2003 मध्ये कोलंबियातील आपत्तीत त्यांचा मृत्यू झाला, परंतु त्यांनी सोडलेला वारसा आजही लाखो तरुणांना प्रेरणा देतो. 9व्या आशियाई खेळांची सुरुवात 19 नोव्हेंबर 1982 रोजी नवी दिल्लीत झाली. हा कार्यक्रम 4 डिसेंबर 1982 रोजी संपला. या खेळांमध्ये 33 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांच्या 3411 खेळाडूंनी भाग घेतला. या खेळांसाठी दिल्लीत अत्याधुनिक सुविधा आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या, ज्यामध्ये आजचे प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा रंगीत टीव्हीवर प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ होती. ही दूरदर्शन आणि प्रेक्षकांसाठी एक नवीन कामगिरी होती. या खेळांचा शुभंकर म्हणून अप्पू लोकांची मने जिंकून खेळांची ओळख बनला. भारताने या खेळांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि एकूण 57 पदकं, 13 सुवर्ण, 19 रौप्य आणि 25 कांस्य पदकं जिंकून आशियाई खेळांच्या इतिहासात आपली छाप सोडली. 19 नोव्हेंबर 1994 रोजी ऐश्वर्या राय बच्चनने मिस वर्ल्डचा किताब जिंकला. दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी इथं ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जगभरातून 87 स्पर्धकांनी भाग घेतला होता. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ऐश्वर्या राय बच्चन ही भारतातील दुसरी महिला आहे. तिच्या आधी रीटा फारिया पॉवेल हिने ही कामगिरी केली होती. लंडनमध्ये 1966 मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत तिला हा किताब मिळाला होता. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. पुरुषांचे सकारात्मक योगदान ओळखणं आणि त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं हा त्याचा उद्देश आहे. हा दिवस 1999 मध्ये समाजातील पुरुषांच्या कामगिरीचा आणि कुटुंब, समुदाय आणि कामाच्या ठिकाणी
त्यांच्या सकारात्मक भूमिकेचा सन्मान करण्यासाठी सुरू करण्यात आला। हा दिवस पुरुषांचं मानसिक आरोग्य, आत्महत्येचं प्रमाण आणि भेदभाव कमी करण्यावर प्रकाश टाकतो। तसेच महिलांचे हक्क आणि लैंगिक समानतेचं समर्थन करतो। अनेक देशांमध्ये या निमित्ताने चर्चासत्र आणि जनजागृती मोहीम आयोजित केली जाते। तर हे होते आजचे दिनविशेष। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रितम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।